हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। हा जो तुम्ही पाहताय हा शिवलिंग पॉइंट आहे, जो की लोकेटेड आहे लोणावळ्यामध्ये। लायन्स पॉइंटच्या अगदी डावीकडे हा पॉइंट आहे। ह्या शिवलिंग पॉइंट पर्यंत येण्याचा रस्ता सुद्धा अगदी व्यवस्थित आहे। छान असं डांबरीकरण केलेलं आहे रोडला, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या 4 व्हीलरने किंवा 2 व्हीलरने अगदी इझिली इथे येऊ शकता। इथे आतमध्ये एंटर केल्यानंतर पार्किंगची व्यवस्था आहे, अगदी फ्री पार्किंग आहे इथे। त्यानंतर आपण आतमध्ये आलो की तुम्ही इथे समोर पाहू शकता, हाच तो शिवलिंग पॉइंट आहे। हे शिखर ना शंकूच्या आकाराचा असल्यामुळे त्याला शिवलिंग शिखर असं म्हणतात। जर तुम्ही पावसाळ्यात इथे आलात तर इथलं सौंदर्य अगदी अप्रतिम असतं। आजूबाजूला पूर्ण धुकं पडलेलं असतं आणि इथे सगळीकडे तुम्हाला पूर्ण हिरवळ पाहायला मिळते। इथून येणारा वारा तर खूप जास्त सुंदर भासतो। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आता सुद्धा इथे येणारा वारा इतका सुंदर होता ना, प्रचंड प्रमाणात वारा आहे, कारण की टॉप पॉइंटला हा पॉइंट आहे। मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे इथून दिसणारा अमेझिंग असा व्ह्यू, जो की पावसाळ्यात अजून सुंदर दिसतो। इथे आजूबाजूला स्टॉल्स आहेत, जिथे तुम्ही चहा, कांदा भजी, मॅगी वगैरे घेऊ शकता आणि त्यासोबतच हा मस्त असा व्ह्यू एन्जॉय करू शकता। हे असे छोटेसे स्टॉल्स आहेत, जिथे तुम्हाला खायला प्यायला भेटू शकतं। फक्त इथले रेट ना थोडेसे हाय आहेत, म्हणजे थोडीशी कॉस्ट जास्त आहे आपण बाकी बाहेर खातो त्यापेक्षा, आणि ऑप्शन थोडे कमी असतात ह्यांच्याकडे। तुम्हाला मॅगी आणि पकोड्यामध्ये बरेच सारे ऑप्शन मिळून जातील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणतेही एंट्री फी वगैरे नाहीये, तुम्ही अगदी फ्री मध्ये इथे फिरू शकता। इथून फिरून येतानाच आपल्याला वाटेमध्ये जाताना किंवा येताना तुम्ही कसंही लायन पॉइंट करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता, कारण अगदी वाटेतच लायन पॉइंट सुद्धा आपल्याला लागतो। हा लायन पॉइंट आहे आणि इथे तुमच्याकडे जर बाईक किंवा कार असेल तर तुम्हाला पे करावं लागतं। पार्किंग चार्जेस आहेत इथे, आणि इथे सुद्धा खाण्यापिण्याचे भरपूर स्टॉल्स तुम्हाला पाहायला भेटतील। इथे बसून ह्या व्ह्यू सोबत चीज मॅगी वगैरे खाण्याची मजाच वेगळी असते। आता उन्हाळा असला तरी बाकी डेजला जरी क्राऊड कमी असला तरी वीकेंडला इथे प्रचंड प्रमाणात क्राऊड असतो। तुम्ही कधी लोणावळा साईडला येणार असाल ना, तर हे 1-2 ठिकाणं तुम्ही एकाच दिवशी करू शकता खूप इझिली। तुमचा नेक्स्ट प्लॅन काय आहे मला कमेंट करून नक्की सांगा, आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा।